वसंत कानेटकर लिखित बेईमान हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्या भेटीस येते. या नाटकाची टीम आता आपल्यासोबत आहे. मंगेशजी, खरं तर सुयोगची ही निर्मिती आणि सुधीर भट आज खरं आपल्यात नाही आहेत. त्यांना खरं तर खूप मिस करतो, कारण सुयोगच्या माध्यमातून जेवढी नाटकं रंगमंचावर आली ती बऱ्यापैकी सगळी जवळजवळ नाटकं खूप दर्जेदार होती. रसिकांनी ती एन्जॉय केलीत. पण बेईमान नाटक हे त्यांचं एक आपण म्हणू ही शेवटची निर्मिती आहे त्यांची सुयोगच्या माध्यमातून. ते असताना त्यांनी या क्षणी किती मिस करताय सुधीरजींना? सुधीरला मी खूपच मिस करतोय. आता काय सांगायचं, या नाटकाची तर तो जो विचार करत होता 4-5 वर्षापासून ते चाललं होतं. त्याच्या अनेक आवडीच्या नाटकापैकी एक होतं. एक तर कानेटकरांवरती त्याचं खूप प्रेम होतं आणि कानेटकरांच्या नाटकांवर त्याचं प्रेम होतं. ह्याच्या अगोदर आम्ही प्रेमाचं रंग कसं त्यांचं केलं होतं. आता हे बेईमान आणि लगेचच तो हिमालयाची सावली करणार होता, ज्याच्यामध्ये दिलीप प्रवाळकर, ज्योती सुभाष कास्टिंग फिक्स झालं होतं. विजय केंकरे ते बसवणार होता. तर कानेटकरांवर आणि त्यांच्या नाटकांवरती प्रेमापोटीच हे नाटक त्यांनी करायचं ठरवलं होतं. कारण जेव्हा काही नाटकांचा उल्लेख करायचा त्यात बेईमान नाटक प्रॉमिनंटली असायचं. आणि जेव्हा त्याची संस्था नव्हती तेव्हा त्यांनी नाटक बघितलं होतं आणि तो त्या नाटकाच्या प्रेमात होता. म्हणजे तो कधी तो सतीश सुभाषांचे सीन करून दाखवायचा की हे घे तुझं पेन, हे घे तुझं घड्याळ, दोस्ती आपली, हे तो करून दाखवायचा. काही दिवसापूर्वीच त्याचं माझं बोलणं झालं होतं आणि त्या बोलण्यात तो असं म्हणत होता की ही जी नाटकं आपण पुनरुज्जीवित करतोय त्याकडे पुनरुज्जीवित नाटक म्हणून बघू नकोस मंगेश. ते एक स्वतंत्र नाटक, त्या नाटकाच्या क्वालिटीकडे बघ, ज्या नाटकावर एवढं भडभडून लोकांनी प्रेम केलं. आणि आता एक मोठी जनरेशन गेली आहे मधल्या काळामध्ये. जवळजवळ 40 वर्षांनंतर नाटक येतं आहे. नवीन जनरेशन हे नाटक बघेल आणि त्या जनरेशनला कळू दे नाटक म्हणजे काय, खरं नाटक कसं असतं. एक मोठं नाटक लोकांपर्यंत गेलं पाहिजे. नवीन पिढीला हे नाटक त्यांना बघता आलं पाहिजे. आणि या ध्यासापोटीच तो ह्या जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन करायचा. असं लक्षात आलं की ह्या नाटकाचा बराचसा भाग संकलित होऊ शकतो. तर बचुलीचं आणि चंदरचं अव्यक्त प्रेम असं म्हणूया, ते जे त्या नाटकात होतं तो मी संपूर्ण एपिसोड उडवलं मी. आणखीन आत्ता आम्ही जी रिहर्सल करतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की योग्य प्रकारे संकलित झालं आहे. तर 2 मित्रांमधल्या प्रेमाची, त्यांचं वैर ज्या पद्धतीने नाटकातून यायला पाहिजे, ते ज्या जोशात यायला पाहिजे आणि ज्या इंटेन्सिटीने यायला पाहिजे ते येत आहे. त्यामुळे एडिटिंगचा भाग बऱ्यापैकी चांगला झाला आहे असं मला आता रनथ्रू बघून मला असं वाटतं. तुषार, खरं तर 6-7 वर्षांनी पुन्हा एकदा रंगमंचावर मालिका, सिनेमा, नाटक या तिन्ही माध्यमातून तुम्ही वावरल्यात. पण 6-7 वर्षांनी सुयोगची निर्मिती असलेल्या एका दर्जेदार नाटकात जे वसंत कानेटकरांचं आहे, या क्षणी काय वाटतं? कशा पद्धतीनं हा एक्सपिरियन्स आहे एकंदरीत नाटकाचा? नाटकाचा म्हणजे कुठलाही मला असं वाटतं जितकी काही मी नाटकं केली आहेत ते सगळेच एक्सपिरियन्सेस खूप छान ठरलेत. एक अभिनेता म्हणून प्रत्येकच वेळेस काही ना काहीतरी मला त्यातनं मिळालं आहे. आणि म्हणूनच नाटक करायचं किंवा म्हणजे इतर गोष्टी चालू असतानाही नाटकाकरता वेळ काढायचा आवर्जून हे मी ठरवलं होतं. अनेक वर्ष गेली, म्हणजे सुधीर भटांशी सुद्धा काही बोलणी चालू होती पण ते दुर्दैवाने झालं नाही. आणि आता हे बेईमानचं सगळं व्यवस्थित पार पडलं आणि आपण म्हटलं तसं त्यात एक दुर्दैवी घटना घडली. पण या एकूणच सगळ्या म्हणजे बेईमानसारखं नाटक 40 वर्षांपूर्वी इतक्या थोर मंडळींनी गाजवलेलं नाटक, प्रभाकर पणशीकर, सतीश दुभाषी, सुधा करमरकर आणि इतकं एक क्लासिक म्हणतो आपण रंगभूमीवरचं ते नाटक करताना एकतर मला असं वाटतं की खरंच माझं भाग्य आहे की त्या नाटकाचा एक मला सदस्य होता आलं, भाग होता आलं. त्याचबरोबर दडपण पण आहे की म्हणजे आजसुद्धा त्या काळातले ज्यांनी नाटक पाहिलं, जसं आता मंगेशनी सांगितलं की त्यांना संवाद आठवत आहेत, त्यांना दृश्य अजूनही त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. त्याचमुळे एक त्या जी उंची त्या लोकांनी गाठली होती त्या उंचीपर्यंत कुठेतरी पोचण्याचा प्रयत्न करतोय. शीतल, गारंबीचा बापू तर तुझं नाटक सध्या सुरू आहे, त्यानंतर आता बेईमान आम्ही पाहणार आहोत. बेईमानमधली एकंदरीत भूमिका आणि इतकी छान स्टारकास्ट, मला वाटतं रंगमंचावर ना ते तुमचं जे टायमिंग असतं आणि लाईव्ह सगळं असतं ते त्याच्यासाठी खरं तर अभिनयाची जुगलबंदी झाली पाहिजे आणि ती लोकांनी एन्जॉय केली पाहिजे. पण त्यामुळे ही सगळी जी टीम आहे याबरोबर कशी एन्जॉय करतेस आणि काय सांगशील भूमिकेविषयी?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मंगेश सरांबरोबर काम करण्याचं माझं स्वप्न होतं बरीच वर्ष. म्हणजे मी त्यांना जेव्हा कधी भेटायचे तेव्हा सांगायचे की सर मला काम करायचं आहे तुमच्याबरोबर. इतक्या वर्षांनंतर आज त्यांनी अशा भूमिकेसाठी माझी निवड केली. मला असं वाटतं की जसं तू म्हणालीस की जुगलबंदी आहे यात, तर जसे तुषार आहेत, शरद दादा आहेत, तर नक्कीच अभिनयाची जुगलबंदी आहे आणि त्यांच्यामध्ये टिकून राहणं ह्यासाठी खूप कस लागेल मला माहिती आहे. पण आत्ता ह्या तालमीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये सरांची इतकी मदत होते आणि सर जसं म्हणाले की हा एक प्रवास आहे, एक ही प्रोसेस जी आहे ती मी खूप एन्जॉय करते. म्हणजे कोणी असं होत नाही की आमचे तिघांचे सीन चालू आहेत म्हणून बाकीचे कोणीतरी काहीतरी म्हणजे गप्पा करण्यात किंवा इतर कामात गुंग असं होत नाही. तर आमचा सीन झाल्यानंतर त्यांच्याकडूनही इतका छान फीडबॅक किंवा इनपुट्स येतात की जे काही राहिलं आहे, सुटलं आहे, तर ते भरून काढण्यासाठी त्याची मदतच होती. ह्या नाटकामध्ये मी साकार करत असलेली धन्वंती आहे, जिचा एक प्रियकर होता जो आजही तिच्या डोळ्यासमोर आहे, पण तिचं लग्न त्याच्या मित्राबरोबर झालं आहे. तिची जी दोलायमान स्थिती आहे त्यातून तिचं नवऱ्यावर प्रेम आहे, लक्ष आहे, या अर्थाने की मित्र कदाचित फसवतो याला, ह्या काळजीपोटीने ती त्याला सावरायला बघती आहे. तर आणि तिचं एक निगेटिव्ह असं मी नाही म्हणणार. मला असं वाटतं तिच्या प्रत्येक करण्याला एक काहीतरी लॉजिकल रिझन आहे. बेईमान सारखं नाटक रंगमंचावर येते आणि त्यात तुमचा अभिनय, त्यामुळे ती एक लोकांसाठी खरं तर आम्ही म्हणू मेजवानी असणार आहे अभिनयाची, तुमच्या सगळ्यांकडनं मिळणारी. आणि जे आम्ही सीन बघितले ते इतके छान रंगलेले आहेत की आता खरं असं म्हणतात ना, भूक अजून वाढते, तशी वाढली आहे. किती एन्जॉय करते नाटक? नाटक खूप एन्जॉय करतोय मी. बेईमानसारखं नाटक मुळातच मी अशा उत्तम भाषाप्रभू नाटककारांवर खूप प्रेम करतो. मला सगळेच कोल्हटकर, कानेटकर, दळवी ही सगळी माणसं भयंकर आवडतात. यांचे लिखाण भयंकर आवडतं. मराठी भाषेची समृद्ध करणारी माणसं आहेत ती सगळी. त्यामुळे कानेटकरांचं नाटक आहे, बेईमानसारखं अतिशय गाजलेलं नाटक आहे. सुयोगसारखी संस्था करते, सुयोगमध्ये मी पहिल्यांदाच काम करतो आहे. हे सगळं असल्यामुळं मी लगेचच हो म्हटलं, नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता. नाटक करायचंच होतं. आणि फक्त दुर्दैवाची गोष्ट अशी घडली काही दिवसांपूर्वी की सुयोग संस्थेचे निर्माते सुधीर भट यांचं अतिशय चटका लावून जाणारं निधन झालं. आमच्यातनं ते निघून गेले. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी जे काय ऐकलं होतं की खूप कलाकारांचे लाड करतात, खूप छान असतं, सुयोगमध्ये काम केल्यानंतर दुसऱ्या संस्थेत काम करावं असं वाटत नाही, असं मी खूप कलाकारांकडनं ऐकलं होतं. तर ते सगळं भटच गेल्यामुळं त्यांच्याबरोबरचा अनुभवच सगळा मला घेता आला नाही. मी त्या बाबतीत खूप दुर्दैवी समजतो स्वतःला. पण नाटक अतिशय जिद्दीने 24 तारखे त्यांनी जी ठरवलेली तारीख होती त्याच तारखेला हे नाटक करणं ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम, मुंबई.